आजच्या मननासाठी आपण एक रेफरन्स वाचूया. एस्थेरचं पुस्तक एस्थेरचं पुस्तक त्याचा 4था अध्याय आणि अ, त्याचं 13 वचन. एस्थेरचं पुस्तक त्याचं 4था अध्याय आणि त्याचं 13 वचन मी वाचतो. तेव्हा त्याने त्याच्या हस्ती एस्थेरला सांगून पाठवले की तू राजमंदिरात आहेस, म्हणून तू यहुदी लोकातून वाचून राहशील असे तुझ्या मनास वाटू देऊ नको. परंतु तू या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसऱ्या कुठून तरी यहुद्यांची सुटका व उद्धार होईलच. पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून. प्रार्थना करूया. थोर आमच्या जिवंत दयाघन परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, जे वचन तू आम्हाला दिलंस प्रभू, समजण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. माझ्या विचाराने, बुद्धीने, कल्पनेने नको देवा, तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने प्रभू या वचनाचा अर्थ आम्हाला कळू दे. देवा, तुझ्या वचनाबद्दल पुन्हा आभार मानत आम्ही ऐकणारे बोलणारे सर्व तुझ्या स्वाधीन होतो. प्रभू, तू बोल यासाठी की आमच्या जीवनामध्ये तुझ्या नावाचं गौरव होईल. लहानशी विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो म्हणून तो आहे. आमेन. या ठिकाणी आपण आपल्या सर्वांना माहीत असल्यामुळं जास्त आपण त्या वचनाची किंवा त्या अध्यायाची पार्श्वभूमी बघणार नाही. परंतु ज्या वेळेला मर्दखायाने असा हुकूम काढला किंवा फतवा काढला की यहुद्यांचा सर्वांचा नाश व्हावा, आणि जेव्हा यहुद्यांचा नाश करण्याचं ठरवलं त्यावेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की मर्दखायाने आणि गोंताट नेसून तो दुःख करण्यासाठी बसला. त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं की त्याने एस्तेर राणीला असा निरोप पाठवला की आम्ही सर्व यहुदी जे आहोत त्यांच्याविषयी असा हमानाने असा फतवा काढल्यामुळं यहुद्यांचा नाश होऊ नये म्हणून सर्व यहुदी जे आहेत ते प्रभूच्या पायाजवळ मागण्यासाठी दुःख करत आहोत. पण ही एस्तेर जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते यहुद्यांमधून परराष्ट्रीयांमध्ये आलेली स्त्री आहे. ती राजाची पत्नी आहे. म्हणून मर्दखाय तिला असं म्हणतो, तू असं समजू नको की आता तू राजाची पत्नी झाल्यामुळं तू कदाचित या यहुद्यांसारखं मरणार नाहीस किंवा त्या तुझ्यावर अटॅक होणार नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव की तुला तिथे जर परमेश्वराने ठेवलेलं आहे तर फक्त मी एकाच वाक्याकडे आपले लक्ष वेधू इच्छितो की तिथं असं म्हटलं, तुला असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून. त्यानो ही गोष्ट जरी एस्थेरची असली तरी एस्थेर सारखी आपणही एस्थेरचं चित्र आपल्या बाबतीमध्ये बघण्याचा प्रयत्न करूया. एस्थेर यहुदी होती परंतु परराष्ट्रीयामध्ये आली. आम्ही देवाचे लोक आहोत पण आज परराष्ट्रामध्ये राहत आहोत. देवाने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिलेला आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळं आज आम्ही देवाची लेकरं या नात्याने या जगामध्ये आहोत, मंडळीमध्ये आहोत. जर आम्ही मंडळीमध्ये आहोत किंवा जगामध्ये आहोत तर प्रभूने तुम्हाला किंवा मला मंडळीमध्ये ठेवण्याच्या पाठीमाग देवाचा काहीतरी उद्देश आहे. जसं मर्दखाय एस्थेरला आठवण करून देतो की ह्याच कारणासाठी तुला कदाचित देवाने तिथे तुला ठेवलेलं आहे, तुला राजपद यासाठी कदाचित तुला दिलेलं आहे. आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रभूने आमचं तारण केलं, आम्हाला एक नवीन जीवन दिलं, मंडळीमध्ये ठेवलं. देवाचे लोक या नात्यामध्ये जगण्यासाठी या जगामध्ये देवाने तुम्हाला आणि मला ठेवलेला. या एस्तेर सारखा प्रत्येकाच्या पाठीमाग देवाचा एक उद्देश आहे की त्याने आम्हाला कशासाठी तरी निवडलेला आहे.
आणि त्या गोष्टी आपल्या लक्षात घेणं फार महत्वाची गोष्ट आहे. तिथे तिला असं म्हटलं, तू राजाची राणी असल्यामुळं कदाचित तुला असं वाटेल की यहुद्यांसारखं माझ्यावर प्रसंग येणार नाही, कारण मी राजाची राणी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जरी तू वाचलीस तरी तुझ्या घराण्याचा नाश होईल. प्रियांनो, आज आमचं तारण झालं. आम्ही मंडळीत आहोत. आम्हाला जगातून जाते समय किंवा प्रभू आल्यानंतर आमची सुटका झाली, आम्ही नरकात जाणार नाही तर स्वर्गात जाऊ, एवढंच आमचं जीवन मर्यादित नाहीये प्रिया. एवढ्या लहानशा गोष्टीसाठी फक्त एका मनुष्याचा जीव वाचावा आणि त्याने स्वर्गाच्या राज्यात यावं, एवढीच लहानशी कल्पना परमेश्वराच्या आमच्या निवडीच्या बाबतीमध्ये परमेश्वराचा उद्देश नाहीये. जर तुम्ही योहानाचं शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि त्याच्या 16व्या वचनामध्ये जर लक्ष दिलं, योहानाचं शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि त्याचं 16वं वचन, तिथे बघा असं म्हटलं, तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे, ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने मागाल ते पित्याजवळ मागाल ते मी तुम्हाला द्यावे. आमच्या निवडीच्या पाठीमाग, आम्हाला नेमण्याच्या पाठीमाग, आम्हाला प्रभूने दिलेल्या जीवनाच्या पाठीमाग फार मोठा उद्देश आहे प्रियाने. इथे बघा, जेव्हा योहान हे शुभवर्तमान लिहितो त्यावेळेला तो असं लिहितो, ह्यात हेतू हा की तुमच्या निवडीच्या आणि तुमच्या नेमणुकीच्या पाठीमाग देवाने आम्हाला मंडळीमध्ये नेमून ठेवलेलं आहे. होऊ शकेल आम्ही वडील आहोत, होऊ शकेल आम्ही सेवक असू, होऊ शकेल आम्ही सर्वसाधारण बंधू असू किंवा मंडळीमध्ये ऍक्टिव्ह पार्ट मध्ये आमचं जीवन असेल प्रियांनो, परंतु त्या पाठीमाग आमच्या बाबतीमध्ये परमेश्वराचा काय हेतू आहे हे समजणं फार महत्वाची गोष्ट आहे. इथे योहान म्हणतो, तुम्हाला यासाठी निवडलं, यासाठी नेमलं की तुम्ही जाऊन फळ द्यावं. फळ द्यावं या शब्दाचा अर्थ, आम्ही परमेश्वराच्या कामासाठी काहीतरी प्रमाणात उपयोगी येण्याची गरज आहे प्रियांनो. आम्हाला प्रभूसाठी काहीतरी करायचंय. जर आम्हाला प्रभूसाठी काही करता येणार नाही तर आमची निवड जी आहे ती फक्त एक मर्यादित क्षेत्रापुरती आहे असं आपल्याला वाटतं प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला हा धडा स्वतः घालून दिला प्रियांनो. त्याचा जन्म जो मुळात आहे, त्याच्या जन्माचा अर्थच आपण बघितलं, जर मत्तयाचं शुभवर्तमान 1ला अध्याय त्याच्या 21व्या वचनामध्ये जर पाहिलं तर त्याच्या नावाचाच मुळात अर्थ असा आहे की तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून मुक्त करेल. त्याची निवड जी आहे ती परमेश्वराने, देव पित्याने जी केली ती मुळात त्यासाठी केली प्रियांनो, की त्याच्यामुळं लोकांच्या पापांची क्षमा व्हावी. त्याने जेव्हा शिष्य निवडले तेव्हा त्याच्या पाठीमागे हेतू हाच होता की त्या शिष्यांनी त्याच्या मागे यावं. बघा, जेव्हा पहिला शिष्य निवडला पेत्राच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर मत्तयाचं शुभवर्तमान त्याच्या 4थ्या अध्यायामध्ये आपल्याला 18व्या आणि 20व्या वचनामध्ये असं वाचायला मिळतं की जेव्हा पेत्राला प्रभू येशू ख्रिस्ताने बोलवलं तेव्हा असं म्हटलं, तू उठ आणि माझ्या मागे ये. पेत्राला बोलवण्याचा उद्देशच असा होता की त्याने प्रभूच्या मागे चालणं, या शब्दाचा अर्थ प्रभूच्या म्हणण्याप्रमाणे वागावं, त्याने प्रभूच्या म्हणण्याप्रमाणे त्याने चालावं. त्याचा उद्देशच असा होता. त्या पेत्राच्या निवडीच्या पाठीमाग उद्देशच असा होता. त्याला असं म्हटलं, तू आता मासे धरणार आहेत पण मी तुला माणसं धरणार करील. त्याच्या कदाचित लक्षात नाही आलं की बाबा एक मासे मारणारा मनुष्य एक माणसं कसं काय धरू शकतो. पण जेव्हा लुकाच्या 5व्या अध्यायामध्ये आपण येतो त्यावेळेला आपल्याला तिथे पाहायला मिळतं, प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा त्याला जाळं टाकायला लावलं, प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा त्याला असं म्हटलं की तू जाळं आपलं
खोल पाण्यात टाक. त्यावेळेला जेव्हा माशांचा घोळका आला, त्या त्याला ओढता येईना, जेव्हा बाजूच्या लोकांना सहकार्यासाठी बोलवलं आणि त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला असं म्हटलं, आता तू मासे धरणारा होतात, मी तुला माणसं धरणारा करीन. तेव्हाही प्रभू पेत्राच्या लक्षात नाही आलं प्रियानो, प्रभूला माझ्या बाबतीमध्ये काय सांगायचंय. परंतु प्रेषितांच्या कृत्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा आपण येतो, पहिल्याच वेळेला पेत्र आपल्या शिष्यांबरोबर उभा राहिला, ही एकच पहिला संदेश पेत्राने दिला आणि 3,000 लोकांचं तारण झालं. 3,000 लोकांची त्या मंडळीमध्ये भर पडली, त्या लोकांमध्ये भर पडली. ते लोक जे पहिले हे 12 अधिक 120 सर्वजण होते, त्या 120 जणांमध्ये 3,000 लोकांची भर पडून 3,120 लोक झाले पहिल्याच एकाच संदेशामध्ये. प्रियानो, प्रभू आम्हाला वारंवार सांगतो प्रियानो, आम्हाला का निवडलंय, परंतु पुष्कळ वेळेला आमच्या ही गोष्ट लक्षात येत नाही प्रियानो. आपण इतकं खोल विचार करत नाही. पेत्रासारखं आपल्याला प्रभूचं म्हणणं निश्चित काय आहे हे लक्षात येत नाही प्रियानो. बघा ना, आम्हाला इतका या एस्टेरच्या जीवनातून खूप छान शिकायला मिळतंय. ती यहुदी आहे, ती परराष्ट्रांमध्ये राहते, तरी ती यहुदी आहे. तिला मर्दखाय आठवण करून देतो, आज यहुद्यांचा नाश होत आहे, तुला काहीतरी करायचंय, तुला काहीतरी करायचंय. आज आमच्या बाबतीमध्ये सत्यता आहे आपल्याला. आमचे नातेवाईक, आमची मित्रमंडळी, आमच्यात असलेले लोक, हे का, यांचा नाश होत आहे. प्रभूने आम्हाला निवडलंय, प्रभूने आम्हाला मंडळीत ठेवलंय, प्रभूने आम्हाला कुठल्या तरी उद्देशाने निवडले. दुसरं एक आपण उदाहरण बघूया. पेत्राचं पहिलं पत्र, दुसरा अध्याय, 9वं वचन. पेत्राचं पहिलं पत्र, दुसरा अध्याय, 9वं वचन. पेत्राचं पहिलं पत्र, दुसरा अध्याय, त्याचं 9वं वचन. पहिलं पेत्र, दुसरा अध्याय, 9वं वचन. मी संपूर्ण वचन नाही वाचत, परंतु त्याचा शेवटचा भाग वाचतो. यासाठी की ज्याने तुम्हाला अंधारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. तो म्हणतो, तुम्ही निवडलेले आहात, तुम्ही राजकीय याजकगण आहात, पवित्र राष्ट्र आहात, देवाचे स्वतःचे लोक आहात. पण कशासाठी? पुढे ते शब्द वाचला आपण कधी मनपूर्वक, यासाठी की. काहीतरी परमेश्वराचा हेतू आहे प्रियानो, काहीतरी हेतू आहे. आमचं तारण झालं, बाप्तिस्मा झाला, आज आम्ही मेजामध्ये सहभागी होत आहोत. आम्ही आराधना करणारे आहोत, आम्ही आराधक आहोत, आम्ही याजक आहोत. जर आम्ही याजक आहोत, तर हे याजक पण देवाने आम्हाला कशासाठी दिलं? फक्त एक संडेला भाकर मोडण्यापुरतं दिले का? फक्त एक दिवस आराधना, संडेला येऊन आम्ही आराधना करावी यापुरतं आम्हाला देवाने याजक पण दिलंय का? कशासाठी दिलंय? कृपा करून प्रियानो, आम्ही आमच्या स्वतःचं ऑब्झर्वेशन करूया. मला प्रभूने कशासाठी निवडलं? प्रभूचा माझ्या निवडीच्या पाठीमागे हेतू काय? इथे काय म्हटलं माहितीये का? ह्यासाठी की, नाही का, कशासाठी? कधी आपण प्रभूला हा प्रश्न विचारला का, प्रभू मला का निवडलं असतं? प्रभू मला या मंडळीमध्ये का ठेवलं असतो? प्रभू मला या जगामध्ये का ठेवलं असतो? प्रभू मला या वस्तीमध्ये का ठेवलं असतो? प्रभूची इच्छा आहे प्रियानो. बघा, आपण आपल्याकडे वेळ खूप लिमिटेड असल्यामुळे मी काही गोष्टी खूप त्रोटक सांगतो, परंतु या गोष्टी फार महत्वाच्या आहेत प्रियानो, फार महत्वाच्या आहेत. आपण बायबल वाचतो, अभ्यास करतो, किंवा संदेश द्यायचा असेल त्याच्या आदल्या रात्री कित्येक लोक जागूनही अभ्यास करतात प्रियानो. पण त्याचा हेतू काय? त्याचा हेतू काय?
तिसरं एक उदाहरण मी देईल तुम्हाला. इपिस्काराचं पत्र याचा 2रा अध्याय त्याचं 10वं वचन. इपिस्काराचं पत्र त्याचा 2रा अध्याय त्याचं 10वं वचन. इपिस्काराचं पत्र याचा 2रा अध्याय त्याचं 10वं वचन. आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याचे हस्तकृती आहोत. बघा इथे थोडं वाक्यांकडे जर आपण बारीक लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल, आपण सत्कृत्य करावी म्हणून, आम्हाला चांगलं काहीतरी प्रभूसाठी करता यावं म्हणून आमची निवड कशी केली बघा, त्याच्याकडे थोडा वेळ लक्ष देऊन बघा. ख्रिस्त येशूच्या ठायी, ख्रिस्त येशूच्या माध्यमातून निर्माण केलेले परमेश्वराच्या हातची कृती आहोत. परमेश्वराच्या हाताने निर्माण केलेले लोक आहोत. आलं लक्षात आलं? आमचं ठिकाण कुठं आहे? प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आमची जागा आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्तामुळं तुम्हाला आणि मला देवाने जे निर्माण केलेलं आहे त्याच्या आमच्या अस्तित्वाची आम्हाला जाणीव होते. प्रभू येशू ख्रिस्तामुळं आम्हाला आमच्या जीवनामध्ये ही गोष्ट फार महत्वाची आहे प्रियांनो. ही गोष्ट आम्हाला समजण्याची फार गरज आहे. मी ख्रिस्ताच्या मुळं देवाच्या हाताने निर्माण केलेली एक आकृती आहे. जर मी देवाच्या हाताने निर्माण केलेली जर आकृती आहे तर माझ्या इच्छा, माझं म्हणणं, मला काय वाटतं, मी काय करावं, त्यापेक्षा प्रभूची इच्छा, प्रभूचं म्हणणं, प्रभूला काय वाटतं ते आमच्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. यिर्मयाच्या 18व्या अध्यायामध्ये आपल्याकडे वेळ नाही तेवढे रेफरन्स बघायला, पण यिर्मयाच्या 18व्या अध्यायामध्ये जेव्हा जातो तेव्हा यिर्मयाला परमेश्वराने असं म्हटलं, तू कुंभाराच्या घरी चल, तुला मी काहीतरी दाखवणार आहे. जेव्हा यिर्मया कुंभाराच्या घरी गेला तेव्हा त्याने असं पाहिलं की त्या कुंभाराच्या चाकावर एक मातीचा गोळा आहे आणि त्या गोळ्यावर त्या कुंभाराचे हात आहेत. आणि तो परमेश्वर तिथे असा प्रश्न विचारतो, असंच नाही का, तू मातीचा गोळा आहेस आणि जसा मातीचा गोळा कुंभाराच्या हातामध्ये आहे तसा तू माझ्या हातामध्ये आहेस. जर आकार बिघडला ते मोडून टाकण्याची कॅपॅसिटी किंवा सामर्थ्य माझ्यामध्ये आहे आणि त्याला नवीन आकार देण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. आज सकाळीच प्रियानो प्रभूच्या पायाजवळ बसलो असताना नम्रतेने आम्ही त्याच्या पायाजवळ येऊया, एक विचार करूया. प्रभू तू आम्हाला निवडलास. प्रभू तू आमच्यासाठी आपला एकुलता एक पुत्र दिलास. प्रभू त्या पुत्राने आमच्यासाठी वधस्तंभासारखं दुःख सहन केलं. तो पुत्र आमच्यासाठी कबरेत गेला. तो कबरेतून 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला. आज स्वर्गात आहे. त्या पुत्राने आम्हाला अभिवचन दिलंय, मी येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल. जिथं मी आहे तिथं मी तुम्हाला ठेवेन. प्रभू येऊन घेऊ जाऊपर्यंत किंवा आम्ही या जगाचा निरोप घेऊपर्यंत एक गोष्ट आपण लक्षपूर्वक अंतकरणापासून खऱ्या उद्देशाने स्वतःविषयी प्रभूला विचारूया. प्रभू तू जे मला इथे आणलंस ते आजपर्यंत मला पेत्रासारखं समजलं नसेल. प्रभू आज मला सांग मी तुझ्यासाठी काय करतो. आणि असं करण्यासाठी प्रभू आपल्या प्रत्येकाचं सहाय्य कर.